350 वर्षांपूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत एक स्वप्न जन्माला आलं, स्वराज्याचं स्वप्न. एक असा राजा जन्माला आला ज्याने अन्यायासमोर कधी मान झुकवली नाही, ज्याने मुठभर मावळ्यांच्या जोरावर साम्राज्य उभं केलं. ते फक्त राजा नव्हते, ते होते प्रेरणा, ते होते अस्मिता, ते होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. हे फक्त खेळ नाहीत, ही आहे परंपरा, ही आहे युद्धकला. ज्या लाठीने कधी स्वराज्याचं रक्षण केलं, आज तीच लाठी इथे अभिमानाने फिरत आहे. हा दांडपट्टा फक्त शस्त्र नव्हतं, तो होता मावळ्यांच्या हातातला विजेचा कडकडाट. ज्या हातांनी शत्रूच्या सैन्याला थरथर कापायला लावलं, त्या हात आजही त्या पराक्रमाची आठवण जिवंत ठेवतात. ही ताकद, ही जिद्द, ही रक्तातली आग आज या मातीने घडवली होती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना. प्रत्येक वारात इतिहास आहे, प्रत्येक फिरकीत पराक्रम आहे आणि प्रत्येक आरोळीत स्वराज्याचा नाद आहे. हे खेळ नाहीत, ही आहे आपल्या शौर्याची परंपरा, जी आजही जिवंत आहे जशी 350 वर्षांपूर्वी होती. ही माती अजूनही शौर्याने धगधगते आणि या खेळात दिसतोय तोच ज्वालामुखी जो कधी स्वराज्य उभं करत होता. पुण्याची शिवजयंती म्हणजे नुसता उत्साह नाही, तर अंगात सळसळणारं रक्त आणि शिवरायांप्रती असलेली अढळ भक्ती. आज पुण्याच्या रस्त्यांवर मानाच्या पालख्या आणि भव्य रथ निघाले आहेत. ढोलताशांच्या गजरात आसमंत दुमदुमून गेलाय आणि प्रत्येक शिवभक्ताच्या ओठी एकच नाव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा अनुभव शब्दात मांडता येणार नाही, तो फक्त डोळ्यात साठवायचा असतो. रथ जसे पुढे सरकतात तसे शूरवीरांच्या पराक्रमाची आठवण करून देतात. अशा शेकडो घराण्यांनी स्वराज्यासाठी सर्वस्व दिलं, त्याचमुळे स्वराज्य उभं राहिलं. प्रत्येक रथात एक कथा, प्रत्येक घराण्यात एक बलिदान. आज त्यांच्या पुढच्या पिढ्या इथे उभ्या आहेत, त्याच अभिमानाने, त्याच रक्ताच्या उष्णतेने. गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा जपली जाते, कारण इतिहास फक्त वाचायचा नसतो, तर तो जपायचा असतो, जगायचा असतो. ह्या गर्दीतून जाताना त्या क्षणी जाणवतं, आपण फक्त प्रेक्षक नाही, आपण वारसदार आहोत. स्वराज्य फक्त शब्द नाही, ती आहे जबाबदारी, ती आहे आपली ओळख. आणि या रथयात्रेतून एकच संदेश घुमतो, स्वराज्य अजून जिवंत आहे आणि ते जिवंत राहणार. नऊवारी साडी, डोक्यावर मानाचा फेटा आणि चेहऱ्यावरचं तेज तेज. आज आमची छोटी जिजाऊ साक्षात अवतरली आहे. शिवरायांच्या विचारांचा वारसा असाच पिढ्यानपिढ्या पुढे जात राहतो. शब्दाविना ही गर्दी सांगते शिवरायांचं प्रेम काय असतं. पुण्यातल्या या भव्य रथयात्रेचा थाट काही वेगळाच आहे. महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती पुन्हा एकदा झळाळून उठली आहे. इतिहास जिवंत झाला की काय असा भास व्हावा, असा काहीसा सोहळा आज पुण्याच्या मातीत पाहायला मिळाला. ज्यांच्या नावाच्या जयघोषाने आजही सह्याद्रीच्या कडा सुखावतात, त्या राजाची पालखी आज राजधानीत मिरवते. ही फक्त एक रॅली नाही, तर आपल्या अस्मितेची आणि स्वाभिमानाची हुंकार आहे. इथल्या प्रत्येक घराण्याची आपली एक वेगळी परंपरा आहे, आपली एक वेगळी प्रथा आहे. कोणाकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली मानाची पालखी, तर कोणाकडे शिवरायांच्या काळापासून जपलेले शस्त्र. पुण्याच्या प्रत्येक पेठेतून निघणाऱ्या या रथांमागे त्या त्या घराण्याचा स्वाभिमान आणि महाराजांप्रती असलेली अढळ निष्ठा दिसते. ही अलोट गर्दी सांगते की काळ बदलला तरी आमची भक्ती मात्र तीच आहे. कधी कधी वाटतं 350 वर्ष उलटून गेली, पण आजही या मातीत इतकी ऊर्जा कुठून येते. पुण्याच्या या अलोट गर्दीत जेव्हा एखादी चिमुकली नऊवारी आणि फेटा बांधून समोर येते, तेव्हा भास होतो की जिजाऊ साहेबांचे संस्कार आजही जिवंत आहेत. आज रथावरची ती मूर्ती बघताना डोळे पाणवतात, कारण तो फक्त एक पुतळा नाही, तो आमचा श्वास आहे, आमचा आधार आहे. ज्यांच्या रक्ताने ही माती भिजली, ज्यांच्या तलवारीने स्वाभिमान जपला, तो राजा आज पुन्हा एकदा आपल्या रयतेच्या भेटीला निघालाय असं वाटतं. ही गर्दी, हे घराण्यांचे मानाचे फेटे, हे ढोलताशांचे गजराचे नाद, हे सगळं त्या एका रयतेच्या राजासाठी आहे. राजे, तुम्ही पुन्हा जन्माला यावं असं आम्ही म्हणणार नाही, कारण तुम्ही आमच्या प्रत्येकाच्या काळजात, विचारात आणि संस्कारात आजही जिवंत आहात. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.